त्या माऊलीच आभार गावल माझ्या गणानं घुंगरू हरवल गौरीला गावल एका वर्षानं आपलं दर्शन गणानं गौरीला गावल नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला. तर आज आहे भावांनो 21वा दिवस 30 डेज व्हिडिओ अपलोडिंग चॅलेंजमधला, ज्यामध्ये आपण 30 दिवस कंटिन्यू गणपती बाप्पा स्टेटस व्हिडिओ एडिटिंग इथं आणणार होते. त्यामधला आपला आजचा 21वा दिवस इथं असणार आहे. भावांनो, व्हिडिओ कसा झाला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जे काही डेमो आहे मी तुम्हाला आधीच दाखवलेला आहे, आणि हा जे काही व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला अलाइट मोशन ॲपची मदत घ्यायची आहे. तर त्यासाठी भावांनो अलाइट मोशन ॲप डाउनलोड करा आपल्या डिस्क्रिप्शनमधून, टेलिग्राम चॅनलवरून किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरून. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. इथे तुम्हाला आपली जी काही प्रोजेक्ट्स आहे ती इथे ओपन करून घ्यायची आहे. शेक इफेक्ट आणि बीटमार्क तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तर यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी आपली बीटमार्क इथं चालू करायची आहे. बीटमार्क इथं चालू करायच्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. यामध्ये तुम्हाला आपले जे काही गणपती बाप्पाचे फोटो मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे ते इथं लावून घ्यायचे आहे. तर आपण काय करूया, आपले जे काही फोटो आहे ते एका फोल्डरमध्ये आहे, तर आपण ते फोल्डरमध्ये जाऊया आणि आपले जे काही फोटो आहे ते इथं लावून घेऊया. फोटो अशी इथं लावून घ्यायची आहे, आणि काही फोटो बघू शकता एक एक फोटो इथं लावायचा, आणि वरच्या 3 डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ते तुम्हाला इथं असं सेट करून टाकायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. म्हणजे जे काही फोटोची रेशो आहे ते 4:5चं नाही आहे, काही काही वेगळ्या वेगळ्या रेशोमध्ये इथं फोटो आपले असतील. तर त्यामुळे ते सगळे फोटो आपले एका रेशोमध्ये यायसाठी आपल्याला 4:5चा रेशो आपण इथं सिलेक्ट केलेला आहे. तर प्रत्येक फोटोला इथं सिलेक्ट करून असं फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असेल ते तुम्हाला तसं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. बघू शकता प्रत्येक एक एक बीटमार्कमध्ये तुम्हाला आपले जे काही फोटो असतील ते इथं लावून घ्यायचे आहे. बघू शकता अशा प्रकारे. काय तर फोटो इथं लावून घ्यायचे आणि एक्स्ट्राचा पार्ट इथं कट करून टाकायचा. जेवढे काही फोटो असतील ते सगळे फोटो इथं असे लावून टाकायचे आहे. हे सगळे फोटो तुम्हाला खाली आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये अगदी फुकटमध्ये भेटून जातील, तर ते नक्की चेक करून घ्या. तर आपण अशा प्रकारे आपले जेवढे काही फोटो आहेत ते सगळे फोटो एका मागे इथं असे लावून टाकूया. बघू शकता अशा प्रकारे. वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया असं तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण आपले सगळे फोटो इथं असे एका मागे एक जेवढे आपले बीटमार्क आहे त्या सगळ्या बीटमार्कमध्ये आपले जेवढे काही फोटो आहे ते सगळे फोटो आपण एक एक असे इथं लावून घेऊया. बघू शकता एका पण बीटमार्कमध्ये तुम्हाला इथं गॅप नाही सोडायचा. प्रत्येक बीटमार्कमध्ये एक एक फोटो इथं असे लावून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे काय तर इथं पुन्हा परत फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ते तुम्हाला तसं सेट करून घ्यायचं आहे. तर हे झाल्यानंतर पुन्हा परत बॅक घ्यायचं आहे आणि पुन्हा परत आपला पुढचा फोटो इथं लावायचा आहे. या फोटोची ड्युरेशन तर जास्त करायला लागेल, तर ही अशी तुम्हाला इथं करून घ्यायची आहे. त्यानंतर पुढचा फोटो लावायचा आणि इथं फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ती तसं सिलेक्ट करायचं. पुन्हा याला फिल कंपोजिशन एरियाचं ऑप्शन जे काय आहे ती तसं सिलेक्ट करून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपल्याला जेवढे काही फोटो आहे ते सगळे फोटो तुम्हाला इथं असे लावून घ्यायचे आहे. बघू शकता अशा प्रकारे. तर आपण हा इथं नाही लावायचा, आपल्याला इथं दुसरा फोटो इथं लावायचा. अशा प्रकारे तिथपर्यंत आपले बीटमार्क तुम्हाला दिसून येतील, तिथपर्यंत सगळे आपले जे काही फोटो आहेत इथं आले पाहिजे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर आपण ते सगळे फोटो असे इथं लावून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे एका बीटमार्कमध्ये एक एक फोटो इथं असं लावून घ्यायचा आहे वरच्या 3 डॉटला क्लिक करून. त्यानंतर पुन्हा पुढचा हा फोटो इथे फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ते तुम्हाला तसं सेट करून टाकायचं आहे. तर हे झाल्यानंतर पुन्हा परत पुढचा फोटो पुन्हा इथं साईडला क्लिक करून घ्या. पुन्हा त्यानंतर पुढचा फोटो पुन्हा फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ते सेट करून घ्या. तर अशा प्रकारे आपण आपले सगळे फोटो असे इथं लावून घेऊया. बघू शकता शेवटपर्यंत तुम्हाला आपले जे काही फोटो आहेत ते तसे लावून घ्यायचे आहे. एक्स्ट्राचा पार्ट इथं असा कट करून घ्यायचा आहे. काय अशा प्रकारे. पुन्हा हा फोटो, तर हा फोटो इथं लावून घ्यायचा आणि एक्स्ट्राचा पार्ट इथं असा कट करून घ्यायचा. तर अशा प्रकारे आपल्याला जेवढे काही फोटो आहेत ते सगळे फोटो अशी इथं लावून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे. पुन्हा हा फोटो इथं लावायचा, एक्स्ट्राचा पार्ट इथं असा कट करून घ्यायचा. पुन्हा हा फोटो इथं लावायचा, एक्स्ट्राचा पार्ट येतो तसं एक्स्ट्राचा पार्ट कट करून फिल कंपोजिशन एरियाचा ऑप्शन इथं सेट करून घ्यायचा आहे. तर हे एवढी तर करून घ्यायचं आहे. हे एवढीच झाल्यानंतर पुन्हा परत आपल्या शेक इफेक्टमध्ये जाऊन हा जे काही 1 नंबरचा इफेक्ट आहे हा 2 आणि हा 3, हे 3 फोटो आहे. म्हणजे 3 फोटोना 3 इफेक्ट आहे. तर सगळ्यात आधी ह्या 1 नंबरचा इफेक्ट इथं कॉपी करा. हा व्हिडिओ इथे कॉपी करून घ्यायचा आहे. बघू शकता आपण इथं बॅक येऊन जाऊया, कॉपी करूया. कॉपी केल्यानंतर बॅक येऊन आपल्या शेक इफेक्टमध्ये आपल्या बीटमार्कमध्ये इथे जायचं. शेक इफेक्ट म्हणून आपला इफेक्ट इथे कॉपी करायचा, बीटमार्कमध्ये जाऊन पेस्ट करायचा पहिल्या 3 फोटोंना. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा आणि आता याची काही फोटोची ड्युरेशन आहे ही थोडी जास्त आहे, तर याला इथं तुम्हाला सोडून टाकायचं आहे. आता इथं तुम्हाला कसं करायचं ते सांगून देतो. पहिल्या 3 फोटोला इफेक्ट लावला, आता शेक इफेक्टमध्ये जाऊन आता 2 नंबरचा इफेक्ट हा इथं कॉपी करायचा. हा इफेक्ट इथं डायरेक्ट इफेक्ट्समध्ये जाऊन कॉपी इफेक्ट करा.
हा इफेक्ट इथं कॉपी करून आपल्या बीटमार्कमध्ये जा आणि आता आपले जे काही फोटो आहे बघू शकता, हा जे काही 3.13 पासून आहे त्याला हा इफेक्ट इथं पेस्ट करून टाका. 3.13च्या फोटोला हा इफेक्ट इथं पेस्ट करून टाकायचा आहे तुम्हाला. तर हा इफेक्ट इथे पेस्ट केल्याच्यानंतर बघू शकता आता इथं सगळ्या फोटोची ड्युरेशन ॲव्हरेजमध्येच आहे. इथे एका फोटोची ड्युरेशन मोठी आहे तर त्या फोटोला इफेक्ट हा इथं पेस्ट करा आणि बाकी तर फोटोना सगळ्यांची ड्युरेशन ॲव्हरेजमध्ये आहे तर यांना तुम्हाला इथं काहीच नाही करायचं. तर आता तुम्हाला इथे डायरेक्ट बॅक येऊन जायचं, आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आणि एकदम लास्टचा जे काही फोटो असेल ते इथं कॉपी करायचं आहे. म्हणजे लास्टच्या फोटोला जे काही इफेक्ट असेल ते इथं कॉपी करायचं आहे आणि पुन्हा आता आपल्या बीटमार्कमध्ये जाऊन आता उरलेले जेवढे काही फोटो असतील त्या सगळ्या फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट इथं पेस्ट करून टाकायचा आहे. इथं मी 2 बीटमार्क करून दिलेले आहे, बघू शकता मार्क करून दिलेले आहे, ज्यापासून तुम्हाला 3 नंबरचा इफेक्ट इथं लावायचा आहे. तर फक्त तुम्हाला फोटोला सिलेक्ट करायचं आहे आणि जे काही पेस्ट इफेक्टचं जे काही ऑप्शन असते तिथे असं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. फोटोला सिलेक्ट करायचं, इफेक्ट्समध्ये जायचं, 3 डॉटमध्ये जायचं आणि पेस्ट इफेक्टचं जे काही ऑप्शन असते ते तुम्हाला तसं सेट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जेवढे काही फोटो असतील त्या सगळ्या फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट फक्त तसं पेस्ट इफेक्ट असं इथं करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे फोटोला इथं सिलेक्ट करायचं, 3 डॉटला क्लिक करायचं आणि पेस्ट इफेक्ट असं इथं करून टाकायचं. बघू शकता. तर आपण आपल्या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट असं इथं पेस्ट करून घेऊया. त्यानंतर पुन्हा या फोटोला इथं सिलेक्ट करायचं आणि अशा प्रकारे इफेक्ट्समध्ये जाऊन पेस्ट इफेक्टचं जे काही ऑप्शन असते ते तुम्हाला असं करून घ्यायचं आहे. तर ही झाल्यानंतर पुन्हा परत एका फोटोचा इथे गॅप सोडायचा, कारण इथं आपण इफेक्ट ऑलरेडी लावलेला आहे 2 नंबरचा इफेक्ट. तर बाकी आता उरलेल्या फोटोना तुम्हाला असं सिलेक्ट करायचं आणि पेस्ट इफेक्टचं जे काही ऑप्शन आहे ते तुम्हाला असं इथे सेट करून घ्यायचं आहे. काय अशा प्रकारे पुन्हा परत फोटोला इथं सिलेक्ट करायचं, इफेक्ट्समध्ये जायचं आणि पेस्ट इफेक्टचं ऑप्शन जे काय असेल ते तसं तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा इफेक्ट्समधून पेस्ट इफेक्ट असं इथं क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जेवढे काही फोटो आहेत त्या सगळ्या फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट इथं लावून घ्यायचा आहे. बघू शकता एकामागे एक एकामागे एक एकामागे एक असा जे काही फोटो आहे त्या सगळ्या फोटोंना तुम्हाला हा जे काही इफेक्ट असेल तर हा इफेक्ट तुम्हाला इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. तर आपण आपल्या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट असं इथं पेस्ट करूया. बघू शकता अशा प्रकारे फोटोला सिलेक्ट करायचा आणि पेस्ट इफेक्टचं जे ऑप्शन असेल ते तुम्हाला इथं करून घ्यायचं आहे. तर या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट असं इथं बसलेला आहे आणि आपला व्हिडिओ पण इथं पूर्णपणे रेडी झालेला आहे. तुम्ही याला काही इफेक्ट किंवा काही PNG लावत असाल तर अजून आपला व्हिडिओ चांगला होईल. पण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सगळे बीट्स आहे त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारची PNG इथं लावणार नाही आहे, डायरेक्ट आपला व्हिडिओ इथे एक्स्ट्रॅक्ट करणारा. तर वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्हाला जे काही व्हिडिओची क्वालिटी आहे ते तुम्ही इथे सेट करू शकता. मला खूप जण विचारत होते तू क्वालिटी काय सेट करतो, तर माझ्या या फोनला 4K सपोर्ट करते. आता कोणाच्या फोनला कमी सपोर्ट करते, 1080 सपोर्ट करते, 1440 सपोर्ट करते. तुमच्या फोनला जे म्हणजे सपोर्ट करते ते तुम्ही रेझोल्युशन जर ठेवू शकता आणि त्याची जे काही क्वालिटी आहे ती हाय करून टाका आणि फ्रेम रेट पण फुल ठेवत चला. तर ही अशीच फुल केल्याच्या नंतर डायरेक्ट इथं एक्सपोर्ट करा. एक्सपोर्ट होत असेल तर क्वालिटी तुम्ही थोडी कमी करू शकता, एक्सपोर्ट होत नसेल तरची गोष्ट. पण होत असेल ते एक्सपोर्ट करा आणि कंप्रेस करून आपल्या इंस्टाग्रामला नक्की अपलोड करत चला आणि तिथं मला मेन्शन किंवा एखादी कमेंटमध्ये तरी मेन्शन करत चला. त्याचा भावना आपण तुमचा जास्त टाईम घेतलेला आहे तर इथे व्हिडिओ असं इथं एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावना व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.